नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण भागाकार करायला शिकणार आहोत। 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे अशी आपण 10 गणित आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला भागाकार आज शिकवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। अशाच पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये गणित शिकत आहोत। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे याची 10 गणित आपण पाहिले आहेत। ते जर पाहिले नसतील तुम्ही तर नक्की पहा। चला तर मग पहिलं गणित सोडवायला सुरुवात करूया। 354 या संख्येला 4 या संख्येने भागायचं आहे। मी तुम्हाला नेहमी सांगते की गणित सुरुवात आपल्याला गणिताची पहिल्यांदा इकडून करायची असते आणि पहिला जो अंक आहे तो आपल्याला पहिल्यांदा पाहायचा आहे। तो अंक याच्यापेक्षा लहान असेल तर पहिल्यांदा आपल्याला शून्याचा भाग घालायचा आहे। शून्याचा भाग गेला। आता आपण पुढचा अंक खाली घेतो। एका वेळी एकच अंक आपण गृहीत धरू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता आपल्याला इथं 35 ही संख्या मिळाली। आता 4च्या पाड्यात 35 ही संख्या आहे का बघायचं आहे। तर बघा 4 8 32 आहे आणि 4 9 36 केल्यानंतर 36 ही संख्या 35 पेक्षा मोठी होते। तर आपल्याला पाड्यात जर ही संख्या नसेल, 4च्या पाड्यात 35 ही संख्या नसेल तर 4च्या पाड्यातली 35च्या जवळची पण 35 पेक्षा लहान कोणती संख्या आहे पाहायचं। तर 4 8 32, तर 32 ही संख्या घ्यायची आहे आणि 8चा भाग घालायचा आहे। मोठी संख्या चालत नाही म्हणून 4 9 36 आपल्याला घ्यायचं नाही, 4 8 32 घ्यायचं आहे। मग जी संख्या आपल्याला पाड्यात मिळाली ती संख्या आपल्याला इथं खाली घ्यायची आहे। 5 मधून 2 गेलं, 3 राहिलं, 3 मधून 3 गेलं, 0 राहिलं। आता पुढची आपण एका वेळेस एकच संख्या खाली घेऊ शकतो म्हणून हे पुढचं 4 आता आपण खाली घेतलं। तर बघा आता 4च्या पाड्यात 34 ही संख्या आहे का बघायचं आहे। तर आता जसं 8चा भाग गेला तसंच डबल इथं 8चा भाग जाणार आहे, कारण 4 8 32, 4 9 36, 36 34 पेक्षा मोठं होतं। मग या 34 पेक्षा लहान 4च्या पाड्यातली आणि 34च्या जवळची संख्या 32च आहे। मग 4 8 32 वजाबाकी करायची आहे। 4 मधून 2 गेलं, 2 राहिलं, 3 मधून 3 गेले, 0। तर पुढे कुठं संख्या उरली आहे का आता 4च्या नंतर नाही। तुम्हाला जर थांबवायचा असेल भागाकार इथंच थांबवू शकता किंवा दशांश चिन्हानंतर 2 संख्या येईपर्यंत भागाकार सोडू शकता। तर बघा पुढं पण आपल्याला सोडवायचं असेल तर भागाकार आपण सोडू शकतो। आता 2 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे आणि वरती पण संख्या नाही आता खाली घेण्यासाठी, मग काय करायचं तर आता दशांश चिन्ह द्यायचं आणि आपल्याला एक इथं 0 वाढवून घ्यायचं। मग 4च्या पाड्यात 20 संख्या आहे का आहे, 4 पंचे 20। बघा आपलं बाकी आले आता 0। मग आता याच्या पुढे काही भागाकार करू शकतो का आपण, नाही, संपला भागाकार। तर आपला भागाकार आलेला आहे 88.5। तर बघा पहिल्या शून्याला काही किंमत नसते, मग ते आपण शून्याचा पहिला भाग घातला नसता तरी चाललं असतं। फक्त पहिल्या वेळेस आपण एकदाच 2 संख्या सुद्धा गृहीत धरू शकतो, म्हणजे शून्याचा भाग घालणं हे स्किप करू शकतो, डायरेक्ट इथून आपण गणित करू शकतो। तर बघा 88.5 आपलं उत्तर आलेलं आहे आणि बाकी आलेली आहे 0। पुढचं गणित 876 ला 2 ने भागायचं आहे। 2च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का बघायचं आहे। तर आहे, 2 चौक 8, 4चा भाग जातो। 2च्या पाड्यात चौथ्यांदा 8 आहे, 8 ही संख्या आहे, मग 8ला 8 घ्यायचे आहे, वजाबाकी करायची आहे, 0 आलं। आता पुढचे 7 खाली घ्यायचं आहे। तर 2च्या पाड्यात 7 ही संख्या आहे का, नाही। मग 7 पेक्षा लहान कोणती आहे, 6 6 आहे, मग 3चा भाग जातो 6। 2 चौक 8 मोठं होतं 7 पेक्षा म्हणून 6चा भाग आपल्याला 6 घ्यायचा आहे आणि 3चा भाग घातला म्हणून 3 वर लिहायचं आहे। 7 मधून 6 गेले, 1 राहिले, आता वरचे 6 खाली घ्या। 82 16, तर 2च्या पाड्यात 8व्यांदा 16 आहेत, 16 घ्या, वजाबाकी केलं 0 आली, बाकी आली 0, भागाकार आला 438। भागाकार करणं खूप सोपं आहे, फक्त काही नियम आहेत भागाकाराचे तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत। तर बघा 6 ने 849 या संख्येला भागायचं आहे। 6च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का, 6 1 6, 6 2 12, तर नाही, मग 8 पेक्षा लहान 6च आहे, 6 1 6, 6 2 12 मोठं होतं म्हणून 1चाच भाग घालायचा आहे, 6 1 6, वजाबाकी केल्यानंतर इथं येतं 8 मधून 6 गेले 2, वरचे 4 खाली घ्यायचं आहे। 6 6 चौक 24 आहे, 4 चौथ्यांदा आहे 24, 6च्या पाड्यात 6 चौक 24, वजाबाकी करा, वरचे 9 खाली घ्या,
तर 6च्या पाड्यात 9 ही संख्या आहे का? 6 1 6, 6 2 12 नाही. मग 1चाच भाग घालूया, वजाबाकी करूया. 9 मधून 6 गेले, 3 उरले. तर बघा इथं पण आपण थांबू शकतो, कारण ही आपल्या शेवटच्या संख्येपर्यंत आपण भाग घातलेला आहे, किंवा दशांश चिन्हापर्यंत आपण भागाकार काढू शकतो. तर आपण इथंच थांबूया. तर बघा भागाकार करण्याचे काही नियम आहेत जे की लक्षात ठेवा. बघा तुम्हाला भागाकार खूप सोपा वाटणार आहे, की भागाकार करत असताना पहिल्यांदा पाहायचं आहे पहिली संख्या या संख्येपेक्षा लहान आहे का मोठी. लहान असेल तर तुम्हाला पहिल्यांदा इथं शून्याचा भाग घालायचा आहे. तर शून्याचा भाग घालणं तुम्ही स्किप केलं तरी पहिल्या वेळेस चालू शकतं, म्हणजे डायरेक्ट 2 संख्या तुम्ही पकडू शकता. आणि खाली जेव्हा तुम्ही एक संख्याच घ्यायची आहे, खाली संख्या घेत असताना एका वेळेला एकच संख्या घ्यायची आहे. जर तुम्हाला खाली इथं लहान संख्या मिळाली आणि आता ह्या म्हणजे याच्यापेक्षा लहान मिळाली, तर पहिल्यांदा इथं वरी शून्य घ्यायचं आहे आणि मगच इथं खाली पुढची संख्या घ्यायची आहे. तर शून्याचा भाग घालूनच आपल्याला संख्या खाली घ्यायची आहे. तसं पण आपल्याला गणित आलं तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर बघा फक्त स्टेप बाय स्टेप गेलं की भागाकार करणं खूप सोपं जातं. तर इथं 5 1 पेक्षा आता मोठा आहे, मग आता आपल्याला शून्याचा भाग स्किप केला तरी चालतो, कारण पहिल्यांदा शून्य असणं याला काही किंमत नसते. मग बघा डायरेक्ट 10चा भाग घालू, म्हणजे 10ला भाग घालू. तर 5 1 5, 5 दुने 10, 5च्या पाड्यात दुसऱ्यांदा 10 आहे, वजाबाकी करूया. आता 0 0, आता हे 4 खाली आलं. बघा आता इथं बघा तुम्हाला लक्षात येईल. तर आता 4 हे 5 पेक्षा लहान आहे आणि आता आपण 5 पुढचं लगेच खाली 2 एका वेळेस संख्या घेऊ शकतो का? नाही. एका वेळेस एकच संख्या आपण खाली घेऊ शकतो. मग इथं आता ह्या शून्याला महत्त्व येतं, कारण इथं आपल्याला आता शून्याचा भाग घालायचा आहे. वजाबाकी केली 4. तर मधभरात शून्य असलं तर याला किंमत असते, आपण याला 20 म्हणतो. आता याच्या पुढे शून्य असतं तर आपण याला 2च म्हणलो असतो. मागं शून्य आहे तर आपण याला 20 म्हणतो, म्हणून या शून्याची किंमत खूप जास्त असते. म्हणून इथं आपल्याला शून्याचा भाग घालणं अनिवार्य आहे, म्हणजे इथं आपल्याला शून्याचा भाग घालावाच लागणार आहे, कारण या शून्याचा भाग आपण नाही घातला तर इथं आपलं शून्य येणार नाही आणि इथं आपला भागाकार चुकणार आहे. तर इथं 4 खाली घेतलं आणि आता पुढची आपण संख्या घेऊ शकतो खाली. आता 5 9 45 आणि इथं आपली बाकी आली 0. बघा भागाकार खूप सोपा आहे, नियम लक्षात ठेवायचे आहेत. तर 209 आपला भागाकार आलेला आहे. इथं पुढचं गणित 456 या संख्येला 8 या संख्येने भागायचं आहे. तर 4 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे, मग आपण शून्याचा भाग घालणं स्किप करूया. 45 संख्या आहे का बघूया 8च्या पाड्यात. तर 8 45, 8 संग 48 होतं, मग आपण 5चा भाग घालू. 8 45, 8 संग 48 45 पेक्षा मोठं होतं ना. मग 5 मधून 0 गेले 5, 4 मधून 4 गेले 0. आता पुढचे 6 खाली घेऊया. तर 8 7 56, 7चा भाग जातो. 8च्या पाड्यात 56 ही संख्या आहे. तर 0 0, बाकी आली 0 आणि भागाकार मिळालेला आहे आपल्याला 57. पुढचं गणित 943ला 6 या संख्येने भागायचं आहे. तर 9 6च्या पाड्यात आहे का बघायचं. 6 1 6, 6 2 12 मोठं होतं, मग 1चा भाग जातो. 6 1 6, 9 मधून 6 गेले, 3 राहिलं, पुढचं 4 खाली घेतलं. तर 6च्या पाड्यात 34 ही संख्या आहे का बघायचं आहे. बघा 6 5 30, 5चा भाग घालावा लागणार आहे. 6 6 36 होतं, जे की 34 पेक्षा मोठं होतं, म्हणून 6 5 30चा आपल्याला भाग घालावा लागणार आहे. 4 मधून 0 गेले 4, 3 मधून 3 गेले 0, वरचे 3 खाली घेऊया. आता 6च्या पाड्यात 43 ही संख्या आहे का बघायचं आहे. 6 6 36, 6 7 42, 6 8 48 मोठं होतं, म्हणून 7चा भाग घालायचा आहे. 6 7 42, वजाबाकी करायची आहे. 3 मधून 2 गेले, 1 राहिलं. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. पुढे आता कुठे संख्या उरली का? 3 घेतलं आपलं खाली, झालं आपला भागाकार इथं संपला. बाकी आली 1 आणि भागाकार आला 157. पुढचं गणित पाहूया. 846 या संख्येला 3 ने भागायचं आहे. 3च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का बघा. 3 1 3 3 2 6, 3 3 9 मोठं होतं, 2चा भाग घालूया. 3 1 3, 3 2 6, वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळतं 8 मधून 2 गेले, 8 मधून 6 गेले, 2 राहिले, पुढचे 4 खाली घेतले. तर 3 8 24, 24 ही संख्या 3च्या पाड्यात आहे, 8व्यांदा आहे. 8चा भाग गेला 24, 24 मधून 24 गेले 0, वरचे 6 खाली आले. 3 1 3, 3 2 6, 2चा भाग जातो.
वजाबाकी केली, बाकी आली 0, भागाकार आला 282. पुढचं गणित 645 या संख्येला 7 ने भागायचं आहे. 6 हे 7 पेक्षा लहान आहे, मग 64 आपण गृहीत धरू आणि 7च्या पाड्यात 64 ही संख्या आहे का पाहूया. तर बघा 7 9 63 आणि 7 10 70 होतं, तर 9चा भाग जातो. 7 9 63. 4 मधून 3 गेले, 1 राहिले, 6 मधून 6 गेले 0 आणि इथं 5. आता 7च्या पाड्यात 15 ही संख्या आहे का? नाही. मग 15 पेक्षा लहान 14 आहे. 2चा भाग जातो. 7 1 7 7 दुने 14. वजाबाकी केल्यानंतर 5 मधून 4 गेले 1, 1 मधून 1 गेलं 0. तर पुढे कुठली संख्या नाही, तर बाकी आली 1 आणि भागाकार मिळालेला आहे 92. शेवटचे 2 गणित 470 या संख्येला 9 या संख्येने भागायचं आहे. तर बघा 470 9च्या पाड्यात 4 आहे असू शकतं का? नाही. 4 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे. मग 47 पकडायचं आहे. तर 47 ही संख्या 9च्या पाड्यात आहे का बघा. तर बघा 9 5 45चा भाग जातो. 9 सक 54 होतं, जे की 47 पेक्षा मोठं होतं. 9 5 45. 7 मधून 5 गेले 2 राहिले, 4 मधून 4 गेले 0. वरचे 0 आपल्याला खाली घ्यायचं आहे 0. 9च्या पाड्यात 20 ही संख्या आहे का बघायचं आहे. 9 1 9 2 18 9 3 27. 3 मोठं होतं म्हणून 2चा भाग घालायचा आहे. 9 1 9 9 2 18. वजाबाकी करायची आहे. 10 मधून 8 गेले 2 राहिलं, इकडचा एक हातचा इकडे गेल्यामुळं इथं 1 उरलं आणि 1 मधून 1 गेलं 0 राहिलं. तर बघा बाकी आली 2 आणि भागाकार आलेला आहे आपला 52. पुढं 846 या संख्येला 2 या संख्येने भागायचं आहे. 2च्या पाड्यामध्ये 8 आहे का? बेचोक 8 आहे. चौथ्यांदा आहे, 4चा भाग जातो. वरचे 4 खाली घ्या. 4 ही संख्या आहे का 2च्या पाड्यात? बेग बे बेदुने 4 आहे. 2चा भाग जातो, वजाबाकी होते 0. वरचे 6 खाली आले. बेग बे बेदुन 4 बेत्रिक 6. बाकी आले 0, भागाकार आलेला आहे बेत्रिक 6. 3चा भाग गेलेला आहे. 423 आपला भागाकार आलेला आहे आणि बाकी आलेले आहे 0. तर अशा प्रकारे आपण भागाकाराची एकूण 10 गणितं सोडवलेली आहेत. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये भागाकार गणित कुठलंही गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. इथून पुढची माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.